CTET परीक्षेमध्ये किंवा TET परीक्षेमध्ये भाषा 1 म्हणून तुम्ही मराठी निवडला आहे किंवा भाषा 2 म्हणून तुम्ही मराठी निवडला आहे, मग तो पेपर 1 असो किंवा पेपर 2, जर 30 पैकी 28 मार्क जर तुम्हाला घ्यायचे असतील तर आपण नेमक्या बरोबर परफेक्ट व्हिडिओवर आला आहात, परफेक्ट चॅनलवर आला आहात. कारण आपलं चॅनल हे फक्त CTET परीक्षेसाठी आहे, ते पण फक्त मराठी भाषा या विषयासाठी. आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन खूप साऱ्या प्लेलिस्ट बघू शकता. तेवढ्या प्लेलिस्ट जर बघितल्या तर तुम्हाला 30 पैकी 28 मार्क घ्यायला कोणीच थांबू शकणार नाही. आणि हेच 28 मार्क दुसऱ्या विषयाच्या जिथं आपला कमी स्कोर होऊन जातो तिथं भर काढण्यास मदत करतात आणि आपला स्कोर 90+ आरामशीर जातो. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती आहे, 2000 लाईकचं आपलं टार्गेट आहे. कंप्लीट करायला आपण काहीच हरकत नाही, कारण लाईक करायला काही आपल्याला पैसे लागत नाही. दुसरा विषय असा की चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे जर आतापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल. आणि तिसरा विषय म्हणजे की प्रत्येक प्रश्न मी वाचल्यानंतर आपण स्क्रीन पॉज करून कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपल्याला कळेल की कोणाचा स्कोर किती आला आणि ज्याचा स्कोर जास्त असेल त्याचं नाव मी कमेंट बॉक्समध्ये पिन करणार आहे. ठीक आहे, चला सुरू करतो. आपला पहिला प्रश्न, दक्षतापूर्वक वाचनामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही? दक्षतापूर्वक वाचनामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही? स्क्रीन पॉज करायची आहे आणि दिलेल्या 4 पर्यायांमधून आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. मी आता तुम्हाला पर्याय वाचून दाखवतो. वाचनाचा जास्त आनंद मिळतो म्हणून, सखोल अर्थासाठी बारकावे वाचता येतात म्हणून, भाषा शिक्षणाला गती मिळते म्हणून, संपूर्ण पुस्तकाचा सारांश समजायला पाहिजे म्हणून. आपल्याला इथं 4 पर्याय आहेत. उत्तर दिला. ठीक आहे, जाऊया आपण उत्तराकडे. तर बघा, आपलं उत्तर आहे सखोल अर्थासाठी बारकावे वाचणे म्हणून. म्हणजे दक्षतापूर्वक वाचनामध्ये सखोल अर्थासाठी बारकावे वाचणे या गोष्टीचा समावेश होत नाही. ठीक आहे, आता स्पष्टीकरण जर आपण बघितलं तर दक्षतापूर्वक वाचन म्हणजे नेमकी माहिती शोधण्यासाठी जलद वाचन. उदाहरणार्थ, आपण एका पानाची काहीतरी माहिती वाचत आहोत. आता त्या पानामध्ये आपल्याला फक्त एकच शब्द शोधायचा आहे. फॉर एक्झाम्पल, आपण एखाद्या किल्ल्याविषयी माहिती वाचत आहोत. आता त्या किल्ल्याची माहिती 5-6 पानांमध्ये दिलेली आहे, पण आपल्याला नेमकं वाचायचं काय की त्या किल्ल्याला किती दरवाजे होते. ठीक आहे, किती दरवाजे होते असा उल्लेख आपल्याला वाचायचा आहे. मग आपण ते 6 पानं एकदम काळजीपूर्वक वाचणार आहोत का? नाही, आपण ते कसं वाचणार आहे, अशा पद्धतीने वाचणार आहोत. मग जिथं आपल्याला दार हा शब्द दिसेल तिथं आपण काय करणार आहे, आपण तिथून त्या ओळी जास्त वाचण्याचा प्रयत्न करणार आहात. ठीक आहे, सखोल बारकावे, लेखकाची शैली याचा अभ्यास हा गहन वाचनाचा भाग आहे. जर आपल्याला लेखकाची शैली बघायची असेल की लेखक कोणत्या पद्धतीने लिहितो, जर आपल्याला सखोल बारकावा करायचा की त्या किल्ल्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला डीप मध्ये जायचं असेल, तेव्हा आपण काय करू, गहन वाचन करू. यामुळे हा पर्याय दक्षतापूर्वक वाचनात येत नाही. कोणता? सखोल अर्थासाठी बारकावे वाचणे. ज्याचं पण पहिलं उत्तर बरोबर आलं असेल त्याचं मनापासून अभिनंदन. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. जुन्या ज्ञानाची नवीन ज्ञानाशी आणि बाह्य जगाशी सांगड कोणत्या पद्धतीने घालता येईल? स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, मी वाटल्यास हा व्हिडिओ लवकर पण आठवू शकतो. फक्त उत्तर सांगितलं, प्रश्न सांगितलं, उत्तर सांगितलं, पण स्पष्टीकरण देताना मी थोडं व्यवस्थित का बरं बोलतो, जेणेकरून याच्या संबंधी जास्त प्रश्न जरी असले तरी ते तुम्ही कव्हर करू शकता. हा आपला 4था पार्ट आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आणि रिपीटेड क्वेश्चनचा 4था पार्ट आहे. याच्या आधी पण 3 पार्ट्स आलेले आहे आणि भरपूर असं भरघोस प्रतिसाद त्याला आपल्याकडून मिळालेला आहे. त्याच्याबद्दल धन्यवाद. तर जाऊया उत्तरांकडे. अगोदरचे वाचन असतानाच, वाचण्यापूर्वी किंवा नंतरचे वाचन. जाऊया आपण उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे नंतरचे वाचन. स्पष्टीकरण जर बघितलं तर वाचून झाल्यावर शिक्षक विचारतो, हे तुमच्या आयुष्यात कुठे पाहिले आहे का? या प्रश्नाचे मूल जुन्या अनुभवाशी नवीन ज्ञानाला जोडते. NCF पण सांगते, शाळेचे ज्ञान घरापाशी जोडा. आता इथं विषय काय माहिती का, की आपण काय करतो की आपण मुलांना शिकवतो. ठीक आहे, वर्गात आपण काय करतो ना, शिकवतो. पण आपण कितीही चांगलं त्यांना जर शिकवलं आणि त्या निष्पत्तीला, त्या ज्ञानाला त्यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलं नाही, बाह्य जगाशी जोडलं नाही, त्याची सांगड घातली नाही, तर काय होईल, ते बरोबर असणार नाही. त्याच्यामुळं हे करणं खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे की जुन्या ज्ञानाची नवीन ज्ञानाशी आणि बाह्य जगाशी सांगड नंतरचे वाचन या पद्धतीने घालता येईल. ओके, नेक्स्ट. पुढचा प्रश्न क्रमांक 3. विद्यार्थ्यांच्या लेखनाचे मूल्यमापन करताना प्रामुख्याने कशावर भर द्यावा? विद्यार्थ्यांच्या लेखनाचे मूल्यमापन करताना प्रामुख्याने कशावर भर द्यावा? आता प्रश्न जर वाचला आपण तर त्याचे सांगितले आपले की लेखनाचे मूल्यमापन म्हणजे तो बरोबर लिहितोय का, त्याचे कॉमा, फुल स्टॉप,
एक्झामेटली जे पण आहेत ते सगळे बरोबर तो देतोय का उगाच काहीतरी लिहितोय, याचे मूल्यमापन जर आपल्याला करायचे असेल तर कोणत्या गोष्टीवर आपण भर द्यायला पाहिजे. पर्याय जर आपण वाचले तर पहिला पर्याय शुद्ध लेखन आणि व्याकरण, कल्पनांचे सादरीकरण, मर्यादित शब्दसंख्या, म्हणी व वाक्यप्रचार. प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आपण स्क्रीन पॉज करून द्यायचंय. दिले ओके, जाऊया उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे बघा कल्पनांचे सादरीकरण. सर्वांना विनंती आहे की मी खूप मेहनत घेऊन हे व्हिडिओ तयार करतो, त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघायचं आहे आपण. जास्त व्हिडिओ मोठा नसतो, 20 मिनिटाचा असतो, 20 ते 21 मिनिटं. पण तुम्ही जर स्किप करून बघाल तर तुमचं त्याच्यात काही जास्त फायदा होणार नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ जास्त नाही बघायचे, पण क्वालिटीवाले बघायचे, आणि क्वालिटी जिथे असेल तिथेच बघायची. त्याच्यामुळे मी नाही सांगत की माझ्या व्हिडिओमध्ये क्वालिटी आहे, पण तुम्ही ठरवाल ते क्वालिटी आहे किंवा नाही, आणि कमेंट करून तसं सांगाल सुद्धा. तर आपण पर्याय वाचूया. स्पष्टीकरण तुम्हाला सांगतो मी. लहान मुलाने 2-3 शुद्ध लेखनाच्या चुका केल्या तरी चालतील, पण त्याची कल्पना स्पष्ट आणि सुंदर असेल तर त्याला शाबासकी द्यावी. आधी विचार मग व्याकरण हा योग्य क्रम आहे. बघा किती जबरदस्त स्पष्टीकरण आहे की जर आपल्याला विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करायचे असेल तर आपल्याला कोणावर भर द्यायला पाहिजे, कल्पनांचे सादरीकरण. जर त्या मुलाची कल्पना आहे का मी जर पायलट झालो तर मग ठीक आहे, त्याने 2-4 चुका जर केल्या तर चालतात, पण त्याची कल्पना स्पष्ट होत असेल, सुंदर असेल तर त्याला काय द्यायला पाहिजे, आपण शाबासकी द्यायला पाहिजे की बेटा तू खूप छान लिहिलंय, आणि त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे जेणेकरून तो पुढे चुका करणार नाही. आधी विचार बरोबर व्हायला पाहिजे आणि मग व्याकरणाकडे आपण जाऊ, हा योग्य क्रम आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न क्रमांक 4. यशस्वी वक्तृत्व स्पर्धेचे लक्षण कोणते? एखादी वक्तृत्व स्पर्धा जर आपण घेतली, आयोजन त्याचं केलं तर ती यशस्वी झाली, याचं लक्षण काय असेल? असमान विद्यार्थ्यांनी भाग घेणे, सर्वांना बोलण्याची संधी देणे, फक्त लक्ष्य भाषेत बोलणे, चांगले बोलणाऱ्यांना जास्त संधी देणे. फक्त चांगले बोलणाऱ्यांना आपण जास्त संधी द्यायला पाहिजे का? नाही. फक्त लक्ष्य भाषेत बोलायला पाहिजे का? नाही. असमान विद्यार्थ्यांनी भाग घ्यायला पाहिजे का? नाही. तर पर्याय क्रमांक 2, सर्वांना बोलण्याची संधी जर दिली तरच आपल्याला असं वाटेल की आपली जी स्पर्धा आहे ती यशस्वी झाली. कारण आपलं उद्देशच तो असतो की वक्तृत्व स्पर्धा म्हणजे सगळ्यांनी बोलतो व्हायला पाहिजे. जाऊया आपण उत्तराकडे की सर्वांना बोलण्याची संधी देता यावी. जर स्पष्टीकरण जर बघितलं आपण तर चांगल्या स्पर्धेत फक्त हुशार मुलेच नाही तर घाबरणारी मुलेही बोलतात. सर्वांना समान वेळ, प्रोत्साहन आणि टाळ्या मिळाल्या तर स्पर्धा यशस्वी होईल. जर फक्त चांगल्या बोलणाऱ्यांच्या संबंधी आपण टाळ्या वाजवल्या आणि जे चांगलं बोलत नाही त्यांच्या समोर फक्त असं 2-4 क्लॅप्स केल्या तर कुठेतरी त्यांना निराशा निर्माण होईल त्यांच्या मनामध्ये, आणि पुढच्या वेळेस ते स्टेजवर येणार नाहीत. त्याच्यामुळे त्यांना प्रोत्साहन करणे सुद्धा एका यशस्वी वक्तृत्व स्पर्धेचं मोठं लक्षण आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडत असेल, स्पष्टीकरण पटत असेल तर लाईक नक्कीच करा. त्याच्यापेक्षा मला जास्त काही पाहिजे नाही, आणि व्हिडिओ जास्त आवडला तर फक्त सबस्क्राईब करायचंय. पुढचा प्रश्न. भाषेच्या अभ्यासक्रमात साहित्यिक मजकूर समाविष्ट करताना सर्वात कमी महत्वाची बाब कोणती? भाषेच्या अभ्यासक्रमात एखादं भाषेचं जर पुस्तक जर लिहिलं जात असेल तर त्या अभ्यासक्रमामध्ये साहित्यिक मजकूर समाविष्ट करताना सर्वात कमी महत्वाची बाब कोणती? आता इथं महत्वाचा विषय आहे कमी. काय असतं माहिती का, आपण गोंधळून जातो, वेळ नसतो परीक्षेमध्ये, आपण गडबडीत असतो, आपण काय करतो, महत्वाची बाब बघतो. आता इथं 4च्या 4 या 4च्या 4 महत्वाच्या बाबी आहेत, पण आपल्याला फक्त महत्वाची बाब शोधायची आहे. पर्याय वाचूया. फक्त वाचन आणि श्रवण कौशल्य वाढते, मजकूर अधिकृत असतो, दुसऱ्या संस्कृतीची माहिती मिळते, व्यक्तिमत मांडण्यास प्रोत्साहन मिळते. ठीक आहे. आता आपल्याला कमी महत्वाची बाब शोधायची आहे. आता आपण स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. मी जातो उत्तराकडे. तर आपलं उत्तर बघा, फक्त वाचन आणि श्रवण कौशल्य वाढते. ही बाब कमी महत्वाची आहे, बाकीच्या 3 जास्त महत्वाचे आहे. स्पष्टीकरण जर बघितलं तर साहित्याने 4ही कौशल्य वाढतात. जसं मी तुम्हाला सांगितले की हे 4ही कौशल्य वाढतात, पण कमी कोणते वाढतात हे आपल्याला जर बघायचं असेल तर फक्त 2 नाहीत. म्हणजे 4ही वाढतात, फक्त 2 नाहीत. त्यामुळे फक्त 2 कौशल्य वाढतात असे म्हणणे हे अर्धसत्य आणि कमी महत्वाचे आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे फक्त वाचन आणि श्रवण कौशल्य वाढते हे म्हणणं चुकीचं आहे. फक्त म्हणजे कमी. पुढचा प्रश्न क्रमांक 6. भाषा शिक्षकाने बोधात्मक दृष्टीने चुकांकडे कसे बघावे? एखादा भाषा शिक्षक आहे तर बोधात्मक दृष्टीने त्याने विद्यार्थ्यांच्या चुकांकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे असा आपल्याला इथं प्रश्न आहे. अडथळा म्हणून, विचार करण्याची वाव देणारी बाब म्हणून, परत होऊ नये म्हणून काळजी घ्यावी म्हणून, की ताबडतोब दुरुस्ती म्हणून? स्क्रीन पॉज करायची आणि 6व्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय.
जाऊया उत्तराकडे. आपलं उत्तर आहे विचार करण्यासाठी वाव देणारी बाब म्हणून. एका भाषा शिक्षकाने बोधात्मक दृष्टींकडे चुकांकडे कसं पाहावायचं की विचार करण्यासाठी वाव देणारी बाब. मूल जर चूक करत असेल, मूल चूक का करते यात त्याची विचार पद्धती दिसते. समजा एखादा मुलगा वारंवार चूक करत असेल तर आपल्याला त्याची विचार पद्धती त्याच्यातून दिसून येते आणि त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत आपल्याला अधिक स्पष्टता येते. शिक्षकाने लगेच ओरडण्यापेक्षा तू असा विचार का केलास असे विचारले तर मूल स्वतः शिकते. चूक म्हणजे शिकण्याची पायरी. बघा किती जबरदस्त स्पष्टीकरण आपण इथं बघितलंय की एखाद्या विद्यार्थ्याकडून जर चूक झाली तर त्याच्यावर लगेच ओरडण्यापेक्षा की अरे का रे तू असं का करतो, हे वारंवार चुका का करतो असं त्याला म्हणण्यापेक्षा त्याला हे विचारलं पाहिजे की बेटा तू हे लिहिलं ठीक आहे, ते चुकलं तो विषय नंतरचा आहे, पण तू असंच का लिहिलं, त्याच्या मागचं कारण काय होतं. मग याच्यातून काय होतं की मुलांना थोडं असं वाटतं की सर माझ्या चुकीला सुद्धा कुठेतरी महत्व देत आहे, तर मी नेक्स्ट म्हणजे आता काहीतरी मी चांगलं काम करेल किंवा मी आता ही चूक करणार नाही. आणि तो त्याच्या मागचं जे कारण आपल्याला सांगतं त्याच्यावरून आपल्याला त्या विद्यार्थ्याच्या विचार पद्धतीचा अभ्यास सुद्धा होतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट प्रश्न 7वा. गहन वाचनामुळे कोणत्या गोष्टीत रुची निर्माण होते. गहन वाचनामुळे कोणत्या गोष्टीत रुची निर्माण होते. जर एखादा विद्यार्थी गहन वाचन करत असेल तर त्याच्या मागचं त्याचं उद्दिष्ट काय असेल की त्याच्यात कोणती गोष्ट म्हणजे कोणत्या गोष्टी त्याला रुची आवड निर्माण होईल. तर पर्याय वाचूया. अर्थ नसलेल्या शब्दांचा अर्थ शोधण्यामध्ये, व्याकरण अभ्यासण्यामध्ये, कविता पाठ करण्यामध्ये की आनंदासाठी वाचण्यामध्ये. जाऊया उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे आनंदासाठी वाचण्यामध्ये. म्हणजे जर तू गहन वाचन करत असेल तर त्याच्यामुळे काय होईल त्या गोष्टीमध्ये त्याला आनंद येईल. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर सुरुवातीला अभ्यासासाठी वाचलेले पुस्तक जेव्हा नीट समजते तेव्हा मजा येते. मग स्वतःहून गोष्टीची पुस्तके, वर्तमानपत्र आनंदासाठी वाचू लागतो. आता मी तुम्हाला माझा स्वतःचा किस्सा शिकवतो. मी जेव्हा 6वी-7वीच्या वर्गात होतो तर तेव्हा मला पुस्तक वाचण्याचा खूप छंद होता. म्हणजे तेव्हापासून माझी ही सुरुवात झाली होती. तर मी काय करायचो, आमचे जे लायब्ररियन जे सर होते, ज्यांच्याकडे वाचनालयाची जबाबदारी दिली होती त्यांच्याकडे जायचो आणि मी पुस्तकं नेहमी घ्यायचो आणि ते पुस्तक वाचून त्या कादंबऱ्या वाचून मला आहे ना खूप आनंद वाटायचा. म्हणजे मला नेमकं काय आवडायचं, एखादी अशी गोष्ट वाचायची की जिथं खूप थ्रिलर आहे, सस्पेन्स आहे, चोर पोलीस वगैरे वगैरे, जादुई म्हणजे असं खजिना वगैरे, तर मला त्याच्यात खूप आनंद वाटायचा. तर असं आपल्याला आनंद होतो. त्याच्यामुळे आपण काय करतो, जास्त वाचून यालाच आपण काय म्हणतो, गहन वाचन म्हणतो. नेक्स्ट 8वा प्रश्न. विषयावर छोटी कविता तयार करताना विद्यार्थी कशाचा वापर करतो. सर्जनशील विचार, परानुभूती विचार, जाणीवपूर्वक विचार की सांस्कृतिक विचार. विषयावर छोटी कविता आपल्याला तयार करायची असेल तर 4 पैकी कोणता पर्यायाचा तो वापर करतो असं आपल्याला इथं विचारलंय. स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचंय. उत्तर आपलं आहे सर्जनशील विचार. कसं काय, स्पष्टीकरण जर बघितलं, कवितेत नवीन संकल्पना, नवीन उपमा लागते. पाऊस म्हणजे आभाळाचे अश्रू अशी कल्पना सर्जनशीलतेतूनच येते. हे पाठ करून येत नाही. हे बघा, जेव्हा पाऊस पडतो तर ते किती जबरदस्त सांगितलंय की पाऊस म्हणजे आभाळाचे अश्रू. पाऊस म्हणजे आभाळाचे अश्रू ही कल्पना कशी येईल, सर्जनशीलतेमधून येईल. पाठांतर करून येईल का, नाही. त्याच्यामुळे सर्जनशील विचारांचा वापर तिथं केला जातो. प्रश्न क्रमांक 9. भाषा शिक्षणातील प्रगतीचा सर्वात महत्वाचा पुरावा कोणता. भाषा शिक्षणातील प्रगतीचा सर्वात महत्वाचा पुरावा कोणता असं आपल्याला इथं विचारलंय. पर्याय जर वाचले तर चाचणीतले गुण, वापरलेली मौखिक व लिखित भाषा, अभ्यासक्रम समजणे की उद्दिष्टे जाणून घेणे. जाऊया उत्तरांकडे. तर आपलं उत्तर आहे वापरलेली मौखिक व लिखित भाषा. हे 2 महत्वाचे पुरावे आहे कशाचे, भाषा शिक्षणातील प्रगतीचे. जर आपण स्पष्टीकरण जर बघितलं तर 90 गुण मिळाले पण वर्गात 2 वाक्य बोलता येत नाही तर उपयोग काय. मुलं दुकानात मित्रांशी निबंधात भाषा कशी वापरतात हेच खरे माप आहे. जर एखादा विद्यार्थी आहे त्याला परीक्षेमध्ये 90% गुण मिळाले पण त्याला वर्गात सर्वांसमोर 2 वाक्य सुद्धा बोलता येत नाही तर काय उपयोगाचं आहे का, नाही. तर त्याला दुकानामध्ये मित्रांशी निबंध लिहिताना म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये त्याला कसं बोलता येतं, कसं वागता येतं हे खरे माप आहे. मग तेच त्याला काय म्हणतो आपण, मौखिक व लिखित भाषा. पुढचा प्रश्न क्रमांक 10. उत्पादक अभिगमाची निष्पत्ती कोणती नाही. आता इथं काय होतं, कोणती आहे असं येतो. म्हणजे इथं 4 पैकी 3 आहेत, 1 नाही आणि कन्फ्युजन नेमका तिथंच होतो. पर्याय जर वाचले तर पूर्णपणे शिक्षक केंद्रित असते, प्रतिकृतीवर आधारित असते, दर्जेदार उत्पादनावर भर असते किंवा उत्पादन आणि कल्पना निर्मित केंद्रित असते. जाऊया आपण पर्यायांकडे, उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे उत्पादन आणि कल्पना निर्मिती केंद्रित. म्हणजे उत्पादक अभिगमाची निष्पत्ती ही नाही. स्पष्टीकरण जर बघितलं तर प्रोडक्ट अप्रोच मध्ये शिक्षक नमुना देतो आणि तसेच लिहा असे सांगतो. यात स्वतःची कल्पना कमी
कल्पना निर्मितीची ही प्रोसेस अप्रोच ची ओळख आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. चांगला श्रोता म्हणजे काय? अचूक उच्चार जाणणारा, शब्द कोणत्या अर्थाने वापरलं हे जाणणारा, प्रश्नांची अचूक उत्तरे देणारा की प्रत्येक शब्द अचूक उच्चारणारा. आता श्रोता म्हणजे पहिले तर ऐकणारा. प्रश्न काय? श्रोता म्हणजे ऐकणारा. मग ऐकणारा आणि उच्चारणारा मध्ये फरक आहे ना. उच्चारणारा म्हणजे बोलणारा, त्याच्यामुळे हा पर्याय कट झाला. ऐकणारा आणि पुन्हा उच्चारणारा जमतोय काही, हा कट झाला. शब्द कोणत्या अर्थाने वापरला हे जाणणारा, याचा काय अर्थ आहे का नाही, हा पण कट झाला. पण प्रश्नांची अचूक उत्तरे देणारा म्हणजे पर्याय क्रमांक 3. जर श्रोता चांगला नसेल तर तो काय समोरचा म्हणतोय ते ग्रहण करणार नाही, आणि जर त्याचं ग्रहण झालं नाही तर त्याला विचारलेल्या प्रश्नाची तो उत्तर देऊ शकतोय का? नाही. बघूया आपण उत्तर काय. तर बघा, प्रश्नांची अचूक उत्तरे देणारा. चांगला श्रोता फक्त ऐकत नाही तर समजून सुद्धा घेतो. म्हणूनच त्याला गोष्ट संपल्यावर प्रश्न विचारले तर तो बरोबर उत्तर देतो. हाच ऐकण्याचा खरा पुरावा आहे. आतापर्यंत सुद्धा जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघा. भरपूर सराव होऊन जाईल, काहीच करायची गरज पडणार नाही. 30 पैकी 28 मार्क 100% घ्याल. नाही तर काय होईल माहिती आहे का, निकाल आल्यावर जर मराठीमध्ये 30 पैकी 20, 18, 17 जर मिळाले तर तेव्हा पाश्चाताप होतो की जर मी मराठीमध्ये जास्त काम केलं असतं तर एखाद्या सीडीबी मधले माझे 3-4 मार्क वाचले असते, म्हणजे तिथं भर झाली असती. गणितामध्ये जे कमी पडले ते झाले असते, हिंदीमध्ये जे माझे कमी पडले ते झाले असते. त्याच्यामुळे ना प्लीज पूर्ण बघा आणि सपोर्ट करा. प्रश्न क्रमांक 12. 7वीत YouTube ध्वनिमुद्रण खेळातून शिकवणे यात मल्टीमीडियाचा वापर कोणत्या वैयक्तिक कारणासाठी केला जातो? भाषिक भेद म्हणून, अध्ययन पद्धती म्हणून, अध्ययन अक्षमता म्हणून की अधिकृत साहित्य म्हणून? प्रश्नाचं उत्तर आपण स्क्रीन पॉज करून द्यायचंय, तरी मी जातो स्क्रीनवर. तर आपलं उत्तर बघा, अध्ययन पद्धती. याचा कोणत्या कारणासाठी वापर केला जातो? तर अध्ययन पद्धती म्हणून. स्पष्टीकरण. काही मुलांना पाहून समजते, काहींना ऐकून समजते, काहींना प्रत्यक्षात करून समजते. अंध मुलाला आवाज हवा, सामान्य मुलाला व्हिडिओ हवा. म्हणजेच प्रत्येकाच्या शिकण्याच्या पद्धतीनुसार साधन बदलणे. त्याच्यामुळे याला काय म्हणतो आपण? अध्ययन पद्धती. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 13. प्रतिमा उपागमात लेखन देताना कोणत्या बाबीचा वापर करू नये? प्रतिमा उपागमात लेखन देताना कोणत्या बाबीचा वापर करू नये? नाही म्हटलंय, कोणत्या बाबीचा वापर करायचा नाही, करू नये. बुद्धिमंथन, श्रुतलेखन, आराखडा देणे की मुद्रित शोधन? जाऊया उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे बघा, श्रुतलेखन. काय? श्रुतलेखन. प्रतिमा उपागमात लेखन देताना श्रुतलेखनाचा वापर करू नये. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर स्पष्टीकरण काय म्हणतं की चित्र पाहून स्वतः गोष्ट बनवायची आहे. शिक्षकाने सांगितलेले जसे तसे लिहायचे नाही. बुद्धिमंथनाने कल्पना येतील, आराखड्याने क्रम लागेल, पण श्रुतलेखनाने सर्जनशीलता मरते. आता श्रुतलेखन म्हणजे काय? मी सांगतोय आणि विद्यार्थी लिहिताय, त्याला काही अर्थ आहे का? तो फक्त कानाच्या माध्यमातून तो लिहित जातोय, पण त्याच्याने काय होईल? सर्जनशीलतेचा विकास होणार नाही. चित्र पाहून जर स्वतः गोष्ट बनवली तर काय होईल? बुद्धिमंथन त्याचं वाढेल, कल्पना येतील, क्रम लागेल. त्याच्यामुळे श्रुतलेखनचा बाबीचा वापर आपल्याला करायचा नाही. पुढचा प्रश्न 14 क्रमांक. अक्षरे बाराखडी न शिकवता लहान वाक्यांपासून सुरुवात करावी यावरून काय लक्षात येते? संपर्क संपूर्ण वाक्यावर अवलंबून असतो, उच्चाराची गरज नसते, उच्चार आणि व्याकरण सारखेच महत्वाचे असतात की व्याकरण अत्यावश्यक आहे? जाऊया आपण उत्तरांकडे. तर आपलं उत्तर आहे संपर्क संपूर्ण वाक्यावर अवलंबून असतो. जर आपण स्पष्टीकरण जर बघितलं तर आपण रोजच्या जीवनात आ असे बोलत नाही, तर मला पाणी दे असे पूर्ण वाक्य बोलतो. म्हणून भाषेचा खरा तुकडा अक्षर नाही तर वाक्य आहे. वाक्यातूनच अर्थ कळतो. बघा किती जबरदस्त स्पष्टीकरण मी इथं घेऊन आलाय तुमच्यासाठी. किती गोष्टी क्लिअर होत आहेत. आतापर्यंत जर आपण लाईक केल्यानंतर प्लीज लाईक करा. तुमची एक टिकमुळे मला फायदा काय होतो की हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत जातो. आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. शेवटचा प्रश्न क्रमांक 15. भाषण कौशल्य वाढवण्यासाठी कोणता उपक्रम जास्त मदत करतो? भाषण कौशल्य वाढवण्यासाठी कोणता उपक्रम जास्त मदत करतो? छोटे औपचारिक सादरीकरण, सहेतुक श्रुतलेखन, मुद्दे दिले असता गोष्ट तयार करून सांगणे की प्रकल्प अहवाल? जाऊया उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे मुद्द्यांवरून गोष्ट तयार करून सांगणे. स्पष्टीकरण जर बघितलं तर मुद्दे दिले की चौकट मिळते, पण शब्द स्वतःचे वापरावे लागतात. मी जर एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं की तुला आपल्या शाळेबद्दल काहीतरी लिहायचंय, आपली शाळा हे काय दिलं त्याला?
एक चौकट मिळाली की मला या चौकटीतच लिहायचंय, माझ्या शाळेबद्दलच लिहायचंय, माझ्या गावाबद्दल लिहायचंय का? नाही. पण तो लिहिताना काय करेल, शब्द स्वतःचे वापरेल. यात विचार करून सलग बोलण्याचा सराव होतो. फक्त पाठ केलेले भाषण यापेक्षा हा उपक्रम जास्त नैसर्गिक आहे. फक्त पाठांतर करून, फक्त घोकणपट्टी करून कोणासमोर सादरीकरण केल्यापेक्षा एखादा मुद्दा दिल्यावर लिहायला लावणं हे उपक्रम जास्त नैसर्गिक आहे. अशा प्रकारे आपले 15 प्रश्न संपलेले आहेत. सर्वांना विनंती आहे की आपण आपला स्कोर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय की सर मला 15 पैकी 14 गुण मिळालेले आहेत. ज्याचा स्कोर जास्त असेल मी तो कमेंट पिन करणार आहे. स्क्रीनवर आपल्याला अजून 4 व्हिडिओ दिसत असतील. ते व्हिडिओ जर आतापर्यंत आपण बघितलेले असेल तर ते लवकर बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.